तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बरोबर संध्याकाळच्या तर 9 वाजल्यात। तर बरेच दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस झाले व्लॉग आलेला नाही, व्हिडिओ आलेला नाहीत। बरीच लोक विचारत होती। तर ते फक्त आता मला वाटतं 23 ते 22 दिवस राहिले 10वीच्या बोर्डाच्या पेपरला। 1 मार्चपासून पेपर आहे। तर त्याच गडबडीत थोडं मी जास्त बिझी आहे, त्यामुळे मी व्लॉग वगैरे टाकू शकलो नाही, कारण ते 50 मुलांना मला परफेक्ट तयार करायचं आहे। पण हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळची कोण पण असतील, तुमचं पाहुणं कोणतरी असणार 10वीला, तर मार्क किती पडले हे ह्यासाठी जेवढा तुम्ही चांगल्या पद्धतीने फोन करताय त्या पद्धतीनेच हा व्हिडिओ पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण वाटेल की बाबा आपल्याला पण कळेल की 10वीला मी आहे, याची काळजी खरोखर बाकीच्या लोकांना पण आहे। त्यामुळे ते थोडं अजून थोडा मोटिवेट होईल आणि थोडा अभ्यास करेल। अरे पढ़ाई कर लो थोड़ा। आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या 1 महिन्याची म्हणजे 25 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असेल ते आपण ठरवणार आहे। आणि खरोखर एक कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट टाका की 10वीला तुम्ही आता असता तर तुम्ही कसं मॅनेज केलं असतं। तर पहिला सगळ्यात एक मोठा पॉईंट आहे की हॅव फेथ इन युअरसेल्फ, म्हणजे तुमच्यावर स्वतःचा विश्वास ठेवा। बरीचशी लोक असतील, मुलं असतील, शेवटच्या 25 दिवसात खूप घाबरतात। त्यांना म्हणजे कळत नाही की बाबा नेमकं काय कसं काय होते, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच म्हणजे कॉम्पिटेटिव्ह म्हणता येणार नाही, पण त्या लेवलची एक्झाम आपण पहिल्यांदाच द्यायला जातोय। पहिली ते 9वी म्हणजे कोण विचारत पण नाही किती पर्सेंटेज पडले वगैरे, ते नॉमिनल असतं, पण मरणाच्या दिवसापर्यंत 10वीचा मार्क लक्षात राहतात। त्यामुळं बऱ्याच लोकांना प्रेशर वगैरे जास्त येतं। तेवढं कॉन्फिडंट राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा। हॅव फेथ इन युअरसेल्फ, तुमच्यावर स्वतःवरती विश्वास ठेवा। दुसरा पॉईंट आहे हॅव काम माइंड, म्हणजे जास्तीत जास्त जेवढं शांत होऊन ह्या 25 दिवसामध्ये अभ्यास करता येईल तेवढं करा। नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करू नका। आतापर्यंत जे शिकले ते 10 महिन्यामध्ये जेवढं तुम्ही शिकले तेवढं बास आहे। जेवढं शिकले तेच जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा। नवीन काही शिकू नका। जेवढं तुम्ही मन शांत ठेवता येईल तेवढं ठेवा। बाकीच्या कोणत्याही फालतू गोष्टीमध्ये तुम्ही वेळ घालवू नका। इंस्टा बघणे, यूट्यूब बघणे, जास्तीत जास्त ते बघणं टाळणारच। जेवढं मन शांत राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा। तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट, शेवटला गिवअप खूप करू वाटते, म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे तुम्हाला पण अनुभव येईल पुढे आयुष्यामध्ये। या गोष्टीपासून बराचसा प्रयत्न करत राहतोय। बरीचशी मुलं अभ्यास वगैरे चांगला करतात, त्यांच्या घरातले पण त्यांना सपोर्ट वगैरे करतात, पण शेवटला प्रत्येक म्हणजे कसं असते ती खुदाई काम करणारे कामगार असतात आणि जवळजवळ ते 5 ते 6 वर्ष खुदाई काम करत असतात सोन्याच्या खण गावावे यासाठी। शेवटला 5 ते 6 वर्ष ती खणत राहतात आणि शेवटी त्यांना काय गावतच नाही। शेवटी जिथून ते खणायचं बंद करतात, म्हणजे बास करतात, बाबा बास होतो, इथून पुढे काय मला होऊ शकत नाही, ते रिझल्ट मिळत नाही, म्हणजे ते सोन्याची खण शोधत होते ती मिळत नाही, त्यामुळे ती पाठीमागे येतात। आणि 2-3 वर्षांना नवीन जे कामगार असतात ते खण खोदायला जातात तिथं की बाबा आणि परत सोनं गावते का बघायला, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना सोनं गावतं। महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते की तुम्ही फक्त 1.5 मीटर अंतर जी सोन्याचे खण म्हणतो तिथं असू शकताय। त्यामुळे शेवटला गिवअप करू नका। जेवढा जास्त प्रयत्न करता येईल तेवढा करा, पण स्ट्रेस वगैरे घेऊ नका। जेवढं काम माइंडनं करता येईल तेवढं करा। जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा। आम्ही आमच्या पोरांना जवळजवळ नीचे 8 पानाचे फॉर्म्युले, म्हणजे छोटे फॉर्म्युले 6 चॅप्टरचे 50 फॉर्म्युले असतील, त्याचं पेज आम्ही करून दिले। मी सकाळी गेल्याबरोबर त्यांच्याकडून रिवाईज करून घेतो, मध्ये एकदा रिवाईज करून घेतो आणि शेवटला येताना एकदा रिवाईज करून घेतो। ते 3 वेळा मी रिवाईज करून घेतो। ती माहिती आहे त्या शीटवरूनच जवळजवळ 30 ते 32 मार्काचा पेपर येणार आहे। चौथा पॉईंट, बरीचशी पोरं म्हणजे आता आमच्या वर्गात पण आहेत 52 पट आहे, त्यामधील कमीत कमी 4 ते 5 पोरं खूप आजारी पडल्यात, आणि ती पण म्हणजे ज्यांना कॉन्फिडन्स होता 80-85 पर्यंत जातील ती खूप म्हणजे आजारी पडल्यात। त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जास्त लोड घेऊ नका। लक्षात ठेवा, कष्ट तर करायचं आपल्या शेवटच्या महिन्यामध्ये, पण त्यांना ओव्हर करायचं नाही। पण जेवढं खाताय तेवढं चांगलं खावा, बाहेरलं खाण्याचा पूर्ण टाळाच। एका महिन्यानंतर, मार्च महिन्यानंतर जेव्हा तुमचा पेपर संपल, जेवढं काय खायचं तेवढं खावा, पण आत्ता ह्या महिन्यामध्ये काही बाहेरचं खाणं नको। कमी 6.5 ते 7 तास झोप आरामात घेतली पाहिजे, काय पण होऊ दे, कारण तुम्ही जागरण करून जर अभ्यास करायला लागला तर फक्त तुमचं जागरण होणार, फक्त तुम्हाला वाटणार मी अभ्यास केला आहे, अभ्यास तुमचा काही होणार नाही, मेमरी कॅपॅसिटी राहणार नाही। त्यामुळे तुम्ही स्लीप प्रॉपर घ्या, 6.5 ते 7 तास। 6.5 खरं म्हणजे 7 तास घेतली पाहिजे, पण 6.5 तास तुम्हाला चालू शकते, पण 6.5 ते 7 तास पूर्ण झोप पाहिजेच। स्लीपला इग्नोर केलं तर खूप तुम्हाला फटका बसू शकतो शेवटला, त्यामुळे स्लीपला इग्नोर करू नका। झाड तोडायचं असेल तर आपल्याला टायमाला त्याला धार लावायला पाहिजे, त्यामुळे स्लीप ही तुमची धार आहे। त्यामुळे स्लीप घेण्याचा प्रयत्न करा, पॉवर नॅप घेण्याचा प्रयत्न करा, दुपारी झोपण्याचा थोडा प्रयत्न करा, कारण तुम्हाला पूर्ण दिवसभर पॉवरफुल वाटेल। 5वा आणि महत्त्वाचा पॉईंट, बरीच लोक या पॉईंटला इग्नोर करतील आणि म्हणतील शिक्षक असून तुम्ही असं कसं सांगू शकताय। सकाळी 5 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं देवाच्या पुढे उभा राहा, थोडी प्रार्थना वगैरे करा। मध्ये किंवा प्रार्थनामध्ये खरोखर खूप पॉवर आहे। 6वा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, नवीन शिकण्याचा पूर्णपणे टाळा आणि जेवढं जास्तीत जास्त रिवाईज करता येईल तेवढं जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा। मॅथचे फॉर्म्युले असतील, मॅथच्या संज्ञा असतील, म्हणजे पूर्ण तुम्हाला म्हणजे धड्याचं नाव सांगितलं की तुम्हाला पूर्ण असं आठवलं पाहिजे, असं पूर्ण त्याची रचना करा। थोडा लेट झाला आहे, पूर्ण लेट झाला नसला तरी पण थोडा लेट झाला आहे, हे मी पण मान्य करतो, पण तुम्ही जास्तीत जास्त जेवढा तर हे तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट। 7वा पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आतापर्यंत मी
बऱ्याच वेळा म्हणजे आता शिक्षक असून आपण म्हणू शकत नाही, पण गिव्ह युअर बेस्ट. म्हणजे ती जेवढं तुमचा चांगला देण्याचा प्रयत्न करू शकताय तेवढं देण्याचा प्रयत्न करा. ॲट द एंड ऑफ द डे मार्क्स मॅटर होतील, पण नॉट दॅट मच. ही परीक्षा जरी बोर्डाची असली तरी पण एवढ्याला घ्यायला पाहिजे सिरियस, तेवढंच घेण्याचा प्रयत्न करा. मी शिक्षक असून पण असं म्हणणं तुम्हाला वेगळं वाटू शकतं, पण खरोखर खरी कंडिशन तीच आहे. त्यामुळे तुम्ही जास्त ओव्हरलोड घेऊ नका. जेवढं तुमच्या कपॅसिटीच्या थोडं बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला वाटत होतं 35-37 मार्काचा मी पेपर लिहिल, तर 40 मार्काचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. शेवटी एवढंच म्हणलं की गिव्ह युअर बेस्ट, तुमचा बेस्ट शॉट द्या. आणि तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर नक्की कळून सांगा. शेवटला भीती वाटणे, स्ट्रेस येणे ह्या स्वाभाविक गोष्टी आहेत. ह्यामधून तुम्हाला जावंच लागेल. कोणच असं म्हणू शकत नाही की मला भीती नाही किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत. ज्यांनी खरोखर वर्षभर अभ्यास केला असेल त्यांना नक्कीच टेन्शन येईल, नक्कीच स्ट्रेस येईल, पण स्ट्रेस घालण्याचा प्रयत्न करा. थोडं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. जी फॅमिली आहे त्यांनी खरं म्हणजे त्या पोरगेला आता ह्या महिन्यामध्ये खरोखर त्याला मेंटली खरोखर खूप सपोर्ट केला पाहिजे. घरी भांडण वगैरे असण्याचा टाळलाच जास्तीत जास्त करून, पण खरोखर त्या पोरगेला थोडं पोषक वातावरण द्या. म्हणजे जास्त त्याला ताप होईल असं करू नका. जी पालक पण मी बघतोय ती पोरग्याच्या पाठीमागं खरोखर खूप लागल्यात. त्यांना करायचं असतं तर अगोदर 8-10 महिने केलं असतं. तुम्ही आता जास्त लोड घेऊ नका, तुम्ही पण जास्त लोड घेऊ नका आणि त्या पोरग्याला पण जास्त लोड देऊ नका. दिस इज नॉट एंड. हे काय म्हणजे आता परीक्षा तिच्या पुढे आता चालूच राहतील. आता बोर्डानंतर 10वी झालं, 11-12 तर JEE देईल, नीट देईल, त्यानंतर 12वीचा बोर्ड येईल, त्यानंतर BSc किंवा इंजिनिअरिंग, नीट, बाकीच्या बऱ्याचशा एक्झाम येतील. त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका. मी माझ्या पालकांना पण ही विनंती आहे की अजून 1-2 व्हिडिओ आपण शेवटच्या म्हणजे आठवड्याभरात बनवण्याचा प्रयत्न करू, पण गिव्ह युअर बेस्ट. जास्तीत जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कसं सोडवायचं हे दाखवीन. खरं म्हणजे मी महिना झालं कोल्हापूरला पण गेलो नाही. मला कोल्हापूरला पण जायचं आहे आणि त्याचं कारण पण खूप वेगळं आहे, त्यामुळे मला जायलाच लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये गेल्यावरती पण आपण व्लॉग बनवू. तर बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा. तुमच्या कमेंट्स मला मोटिवेट करतात अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा. व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक कर दो, चॅनल पर सबस्क्राइब कर दो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय. मैं ना आपको गाँव भेज दूंगा.